आता आहोत आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावर, ज्याला पूर्वीचं नाव औरंगाबाद होतं त्या विमानतळावर। आणि सकाळचे आता 5:30 वाजलेले आहेत आणि या ठिकाणून आमचा आता 7:30ला एअर इंडियाचं विमान आहे दिल्लीसाठी। पुढचं विमान आहे नंतर दिल्ली ते गुवाहाटी, असा आता आमचा दौरा आहे आजचा गुवाहाटीपर्यंत। गुवाहाटी हे भारतातील 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेलं देवस्थान आहे कामाख्या देवीचं, आणि त्या ठिकाणी दर्शनासाठी जाण्याचा योग आज या माध्यमातून आलेला आहे। डिपार्चर गेट ज्याला म्हणतात त्या ठिकाणून आम्ही आता एंट्री गेटने आतमध्ये प्रवेश करणार। पुढचा सुद्धा विमानाचा जेवढा शक्य होईल तेवढा प्रवास मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। विमानाची वेळ आणि विमानाचा क्रमांक या डिजिटल स्क्रीनवर पाहूया। आमच्या विमानाचा टाइम आलेला आहे ते 0A10444 हे आहे एअर इंडियाचं विमान। हे या स्क्रीनवर आपल्याला आपल्या विमानाचा टाइम सुद्धा दिसतो, म्हणजे आपल्याला बोर्डिंग पास दाखवल्याशिवाय या गेटमधून आत प्रवेश मिळत नाही। आणि पुन्हा विमानात प्रवेश करताना विमानाच्या दरवाज्यामध्ये सुद्धा ही बोर्डिंग पास दाखवावी लागते, त्याच्यानंतर आपल्याला विमानात प्रवेश मिळतो। हे डॉक्टर साहेबांची बोर्डिंग पास आणि ती ताटे मामाची बोर्डिंग पास। हे बोर्डिंग पास विमानासाठी अत्यंत महत्त्वाचा हा दस्तावेज असतो। हे आहे विमानाचं तिकीट। आपण हे तिकीट ऑनलाईन सुद्धा काढू शकतो। विमानाचं तिकीट आपल्याला विमानतळाच्या मुख्य गेटवर दाखवावं लागतं आणि नंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळतो। विमानतळावर आता आलो, चेकिंग झालेलं आहे, तर सिक्युरिटी चेकअप झालेलं आहे, बोर्डिंग पास झालेला आहे आणि आता बसलो वेटिंग हॉलमध्ये। समोर आहे गेट नंबर 3। या गेट नंबर 3ला आमचं आता एअर इंडियाचं विमान येणार आहे। त्याच्यानंतर विमानात बसणार आणि जाणार दिल्लीला, आणि दिल्लीहून पुन्हा विमान बदलून जाणार गुवाहाटी। सगळे आता शांततेने बसलेले आहेत आता विमानाची वाट पाहत। सकाळी सकाळी प्रदीपच्या घरी चहा वगैरे घेऊन आलो। इथं काही चहा पिला नाही, कारण इथे 150 रुपयाला चहा आहे। 150 रुपयाचा काय आपल्या शेतकऱ्याला चहा परवडत नाही, त्यासाठी आम्ही बाहेरूनच चहा घेऊन आलो। तर पुढचा प्रवास जसा शक्य होईल तसा मी या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। एलोरा केव्हचं अतिशय सुंदर दृश्य विमानतळावर साकारण्यात आलेलं आहे आणि ते विमानतळाची शोभा वाढवत आहे। या काउंटरवर आपण चहा घेऊ शकतो, नाश्ता करू शकतो। सकाळच्या विमानानं प्रवास करणारे सर्व प्रवासी आता या ठिकाणी आलेले आहेत आणि विमानतळाचं हे अतिशय सुंदर दृश्य। विमानतळावर असलेलं वॉशरूम अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी आहे। वॉशरूम सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि एअरपोर्टवर तुम्हाला सगळी एअरपोर्टची माहिती अगदी चेक इन पासून तर याच्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। इथला सर्व कर्मचारी वर्ग अत्यंत सपोर्टिव्ह असून स्वच्छतेची कसोशीने काळजी घेणार आहे। आणि हे आहे प्रवेशद्वार क्रमांक 3। याच गेटनं आम्ही आता विमानामध्ये प्रवेश करणार आहोत। तर चला आता चलूया। आता चाललो विमानतळात प्रवेश केलेला आहे। आता समोर विमान लागलेलं आहे। असं विमानाचं बोर्डिंगसाठी अशी व्यवस्था असते। डॉक्टर साहेब, विमानतळाचं गेट ते विमानाचं गेट यापर्यंत हा असा बोगद्यासारखा मार्ग जोडलेला असतो आणि यामधूनच आपल्याला विमानामध्ये प्रवेश करायचा असतो। समोर विमान लागलेलं आहे, त्या ठिकाणी आता या बोगदा मार्गाने आम्ही आता जाणार आहोत। चला आता विमानात बसायचं आहे आणि ताटे मामा आज पहिल्यांदा प्रवास करणार आहेत विमानानं। चला, धन्यवाद। हे आता विमानात प्रवेश केलेला आहे। ताटे मामा आहेत मागं, मी आहे पुढं, मंदार चव्हाण मामा आहेत, डॉक्टर आहेत, असे सगळे विमानाची व्यवस्था असते। विमानात आता प्रवेश केलेला आहे। विमानात प्रवेश केल्यानंतर शेवटची स्टेप असते ती सीट शोधण्याची आणि बसण्याची। या ठिकाणी ABCDEF अशा पद्धतीनं सीट नंबर दिलेले असतात। त्या सीटवर जाऊन आपण आपल्या सीटवर बसायचं असतं। आता आम्ही आमच्या सीटवर एकदम येऊन बसलेलो आहोत आणि आता पुढील प्रवासाची तयारी। मुख्य रनवेवरून आता विमान जोरात पळायला सुरुवात झालेली आहे आणि स्पीड घेतल्याच्या नंतर विमानाचं टेक ऑफ होत असतं। आता
बघा, अतिशय जोरात वेगात विमानानं आता लगेच टेक ऑफ घेतलेलं आहे. टेक ऑफ घेतल्याच्या नंतर आपल्याला जी घरं दिसतात, शहरातील इमारती दिसतात, रस्ते दिसतात, हे अत्यंत छोटे छोटे दिसतात. हे बघा, संभाजीनगर शहराचं विहंगम दृश्य आपल्याला दिसत आहे. छोट्या छोट्या इमारती आणि लहान लहान रस्ते, विहंगम असं दृश्य शहराचं विमानाच्या प्रवासादरम्यान आपल्याला दिसतं. मागील विमान प्रवासाच्या व्हिडिओमध्ये अनेक जणांच्या कॉमेंट होत्या की आपण तिकीट दर सांगितलेला नाही. पण तिकीट दर सांगता येत नाही, कारण विमानाचे तिकीट दर हे रोज बदलत असतात. त्या विमानामध्ये जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये आपल्याला चपाती आहे, चपाती आलेली आहे, त्याच्यानंतर भाजी आहे आणि विशेष म्हणजे हे लोणी आहे, चीज आणि पाव असं जेवण आहे. हे बघा, अमूल फ्रूट ज्यूस आहे. पोळी छान आहे, भाजी तर खाणं छान आहे. एअर इंडियामध्ये एवढं चांगलं जेवण मिळतात. अमूलचं ज्यूस आहे, अतिशय उत्तम आहे. चांगलं जेवण होतं, पण उपवासाच्या नावावर मुकली आज एकादशी. जेवण नाही काय नाही, फक्त पाणीच प्यायला. संभाजीनगर ते दिल्ली विमान प्रवासासाठी 2 तासाचा वेळ लागतो. आपत्कालीन परिस्थितीत काय काय करणं आवश्यक आहे त्या सगळ्या सेफ्टी गाईडलाईन या दिलेल्या असतात आणि ते आपल्या समोरच्या ड्रॉवरमध्ये सर्व माहिती ठेवलेली असते. हे आहे एअर इंडियाचं विमान. आता आलेली कॉफी, हे बघा कॉफी, आणि याच्यासोबत आलेलं आहे हे काय बघू, याच्यामध्ये साखर आहे आणि हे आहे क्रीमर, डेअरी क्रीमर. आणि ही साखर त्या पाण्यामध्ये टाकून, चहाच्या पाण्यामध्ये टाकून त्यांना यांना ढवळायसाठी काढी. ही साखर आहे, एवढी साखर आहे आणि एवढ्या साखरेने कसं वापलं. आपल्याला तर जास्त साखर पाहिजे तरी बघू. हे बघा साखर आता ही चहामध्ये टाकायची अशी, आणि फार कमी साखर आहे, अर्धा चमचा साखर आहे केवळ. ही साखर याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे नंतर हे क्रीमर जे आहे, हे क्रीमरसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं. ते क्रीमर त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर हे काळा चहा उकळून आणलेला असतो ना, त्याच्यात हे क्रीमर आणि साखर करून या काडीने हे ढवळायचं आणि ढवळल्याच्या नंतर आपण बघा थंडी झाली, ढवळून थंडी झाली तरी पण प्यायची, काही इलाज नाही. आपल्या सीटच्या वरच्या बाजूला हे बटन असतात. हे 3 बटन जे मागचे बटन आहेत ते लाईटचे आहेत आणि समोरचे जे 3 बटन, हे बघा लाईटचं बटन. हे बटन आपण दाबलं की लाईट लागतो. आपल्याला जर वाचन करायचं असेल आणि विमानातले सर्व लाईट जर बंद असतील तर हे बटन दाबून आपण आपलं वाचन करू शकतो.
असे बटन या लाईटचे बटन असतात. हे प्रेस बटन करावं लागतात आणि समोरचे जे 3 दिसतात ते आहेत AC. संभाजीनगर ते दिल्ली प्रवासासाठी साधारणतः 2 तासाचा किंवा सव्वा 2 तासाचा वेळ लागतो. आता बघा 2 तासाचा प्रवास झालेला आहे आणि हे आहे देहली शहराचं विहंगम असं दृश्य. हे बघा रस्ता, त्यावर धावणाऱ्या मोटारी, मोठमोठे ग्राउंड, खेळाची मैदानं आणि शहराचं विहंगम दृश्य विमानामधून आपल्याला बघायला मिळतं. हे विमानतळ अगदी जवळ आलेलं आहे. रनवेवर आता थोड्याच वेळात विमान उतरणार आहे. हे रनवेवर जवळपास विमान आता उतरण्याच्या बेतात आहे. 1 मिनिटामध्ये विमान रनवेवर उतरणार आहे. हा रनवे आपल्याला रनवे सुद्धा दिसायला लागलेला आहे. हे विमान आता लँड झालेलं आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण जो प्रवास असतो तो विमानाचा टेक ऑफ ते विमानाचं लँडिंग याच्यापर्यंत सर्व प्रवास या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. यहाँ इस समय बाहर का तापमान 29 डिग्री सेल्सियस है. सभी अतिथियों से निवेदन है कि शीतल संकेत बंद किए जाने तक कृपया अपने निर्धारित सीट पर बैठे रहें और ऊपर बने समान कक्ष न खोलें. समान कक्ष खोलते समय सावधानी बरतें. अब आप मोबाइल फोन का उपयोग कर सकते हैं. तुम्ही तोंडावर मोबाईल धराले. जा आता हो कुठं चार मामा इकडे पा. चला आता पोहोचलो दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर. सकाळी 7 वाजता निघालो होतो संभाजीनगरहून. हे आहे दिल्ली विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली.